आज तुम्हाला मी व्हॉल्यूम हा कॉन्सेप्ट सांगणार आहे. आतमधली जागा म्हणजे व्हॉल्यूम आणि बाहेर असं त्याला काय म्हणतात, सरफेस एरिया. ओके, तर आज आपण व्हॉल्यूम बघणार आहोत. हा 200 ml. तर आपण काय करूया, याच्यामध्ये पाणी ओतूया. हे किती ml आहे, 200 ml. ओके, कोण येणार आहे माझ्या सोबतीला? ओके ओके, दोघांनी पुढे ये. हे बघा आता मी हे किती ml झालं, 200 ml. 200 ml. 200 ml मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. परत 200. ओके, आता या भांड्यामध्ये किती ml पाणी आहे, 400 400. ml. पहिलं 200 आणि नंतरचं 200. आता आपण हे 400 ml आपण सिलेंडरचा फॉर्म्युला वापरूया आणि बरोबर 400 उत्तर किंवा 400च्या आसपास उत्तर येतं का बघूया. सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला काय लागतो, आर म्हणजे रेडियस. Radius. ओके, आणि एच म्हणजे हाईट. ते आपण कॅल्क्युलेट करूया. या म्हणजे आपल्याला हाईट येईल 9.5. 9.5 पर्यंत आपल्याला ही हाईट भेटलेली आहे. आपल्याला इथून रेडियस मी कॅल्क्युलेट करतो, इथं सेंटर अंदाजे. आता हे किती आहे, 3.7 ते 8 सेंटीमीटर आहे. हे अंदाजे 3.8 सेंटीमीटर आहे. आपण पकडूया अंदाजे 3.8 सेंटीमीटर. हे बघा बाळांनो, ही पाय आहे. पायची व्हॅल्यू आपण घेऊया 3.14. आर म्हणजे रेडियस. रेडियस किती होता सिलेंडरचा, 3.8चा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणून आपण डबल लिहूया. हाईट किती आहे, 9.5. आता या सगळ्या संख्यांचा आपण गुणाकार करूया. पॉईंट बघूया, 1 2 3 4. 4 नंबर नंतर पॉईंट आहे आणि 5. 1 2 3 4 5. तर आपलं उत्तर आलेलं आहे 430.70 डॉट डॉट डॉट. तर आपण किती पाणी भरलं होतं, 400 ml. किती पाणी भरलं होतं, 400 ml. पण आपलं उत्तर किती आलंय, 430 ml. हा छोटासा एक्स्ट्रा 30 ml चा हा एरर आलेला. हा एरर कशामुळे आला असेल, आपली हाईट मोजायला चुकली असणार आहे किंवा रेडियस मोजायला आपण चुकले असणार आहे किंवा छोटा 1-2 सेंटीमीटरचा फरक जरी झाला तरी उत्तरामध्ये आपला फरक. पण अप्रॉक्सिमेटली अंदाजे हे 400 ml एवढंच उत्तर आलेलं आहे. याचा अर्थ काय, जो फॉर्म्युला आपण यूज करतो पाय आर स्क्वेअर एच, तो फॉर्म्युला अगदी परफेक्ट आहे. आत्ताच आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की ते फॉर्म्युलाने पण 400 ml येतं आणि पण ऍक्च्युअल मध्ये पण 200 ml ऍड करून 400 ml तयार केलं होतं.